ट्रक क्लीनरच्या अपहरणाचा आरोप असलेल्या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरनं आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले। गाडीच्या नुकसानासंदर्भात चर्चेसाठी क्लीनरला घरी आणला असा दावा मनोरमा खेडकरांनी कोर्टात केला। तर मला चुकीच्या आरोपात फसवलं गेल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। पाहुयात नक्की घडलंय काय। या व्हिडिओत पोलीस मनोरमा खेडकरांना अपहरण झालेल्या ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमार याच्या बाबत जाब विचारतायत। महिनाभरापूर्वी पुण्याच्या चतुशृंगीमधील निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घराबाहेर घडलेला हा सगळा घटनाक्रम। मात्र या घटनेनंतर दिलीप आणि मनोरमा खेडकर दोघेही गायब झाले आणि आता मनोरमा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळवल्याचंही समोर आलंय। मात्र याच मनोरमा खेडकर यांनी ट्रक क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार करण्यात आला असा दावा केलाय। दिलीप खेडकर हे ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमारला चर्चेसाठी म्हणून घरी घेऊन आले। चर्चेमध्ये वेळ फार झाला, रात्र झाल्याने प्रल्हाद कुमार आपल्याच घरी झोपला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या ड्रायव्हरने कारने त्याला बस स्टॉपवरती सोडलं असा दावा मनोरमा खेडकर यांनी न्यायालयामध्ये केला। विशेष म्हणजे बेलापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने तो मान्य करत मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर देखील केला। 13 सप्टेंबरला नवी मुंबईत एका ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर सोबत दिलीप खेडकरांचा वाद झाला। मात्र या वादानंतर दिलीप खेडकरांनी बॉडीगार्डच्या साथीनं क्लीनरला जबरदस्तीनं गाडीत बसवून पुण्यातल्या आपल्या घरी आणलं। या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी क्लीनरची सुटका केली, पण खेडकर दाम्पत्य गायब झालं। ते कुठे आहेत हे अद्याप माहीत नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र मनोरमा खेडकरांनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनही मिळवलाय। खेडकर बाई पोलिसांना स्पष्टपणे असं सांगताना दिसत आहेत की मी 3 वाजता त्या आरोपींना म्हणजे आज ज्यांनी अपहरण केले त्यांना आणि गाडी घेऊन चतुशृंगी पोलीस स्टेशनला येते, परंतु तिकडे ते कोणी गेलं नाही। त्यानंतर आज तागायत पोलीस त्यांचा शोध घेत आहे। असं असतानाही खेडकरांनी न्यायालयात अर्ज केला। त्यांनी जी काही कारणं किंवा जी काही कथा सांगितलेली आहे ती आता आपण ऐकलीच। न्याय मिळतोय की नाही याच्या बाबतीत शंका वाटावी अशी परिस्थिती आहे। पण खेडकर फॅमिली आणि वाद हे काही नवं समीकरण नाहीये। UPSCची फसवणूक केल्याबद्दल दिलीप आणि मनोरमा खेडकर यांची मुलगी पूजा खेडकरवर 19 जुलै 2024ला गुन्हा दाखल झाला होता। एका शेतकऱ्याला जमिनीच्या वादातून मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून धमकावलं होतं। दिलीप खेडकर यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला सुरुवात झाली होती 2014 साली। आज तागायत ही चौकशी पूर्ण झालेली नाही। या विभागाचे प्रमुख असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी जुलै 2024 मध्ये लवकरच ही चौकशी पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। आता याच विभागाचा कित्ता दिल्ली पोलीस, पुण्यातील पौड पोलीस, नवी मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस गिरवत आहेत का? कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।